महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। महात्मा फुलेंच्या वंशज नीता होले उतरल्या मैदानात, उपोषणाचा इशारा। यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुलेंचं पुतळा प्रकरण। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला यवतमाळ येथील स्टेट बँक चौकातील ई क्लास भूखंडावर बसवण्यात आलेला सावित्रीबाईंचा पुतळा नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने मध्यरात्री हटवला। प्रशासनाच्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून आता या लढ्यात महात्मा फुले यांचा शेवटचा वंशज नीता होले यांनी उडी घेतली आहे। आज मंगळवारी नीता होले यांनी यवतमाळला भेट देऊन ज्या ठिकाणाहून पुतळा हटवण्यात आला त्या चबुतऱ्यावर जाऊन क्रांतिज्योतीच्या प्रतिमेला अभिवादन केले। प्रसार माध्यमांशी बोलताना त्या कमालीच्या आक्रमक दिसल्या। जोपर्यंत सावित्रीबाईंचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने पुन्हा बसवला जात नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला। तसेच या गंभीर विषयावर आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नीता होले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। 2019 मध्येच या पुतळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते असा दावा पुतळा संघर्ष समितीने केला आहे। असे असतानाही रात्रीच्या अंधारात पुतळा हटवण्याची घाई प्रशासनाने का केली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। ज्या जागेवरून पुतळा हटवला त्याच ठिकाणी प्रशासनाने अधिकृतपणे पुतळा उभारून परिसराचे सौंदर्यीकरण करावे। व्यावसायिक कारणांसाठी जागा दिली जाते, मग महापुरुषांच्या पुतळ्यालाच विरोध का असा सवाल प्राध्यापक सविता हजारे व इतर संघटनांनी केला आहे। जर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर नीता होले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातून भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आला आहे। होले फुले, महात्मा फुले यांची 5वी वर्षाची मी पुण्यातून आज इथे हा पुतळा का हटवला हे विचारण्यासाठी आलेली आहे। तसं बघायला गेलं तर आज पाहिल्यानंतर असं वाटतं की ही जागा अगदी पडीकच आहे, कुणाच्या मालकीची असू शकत नाहीये। पण जर माझ्या समितीनं किंवा पुतळा समितीनं जर ह्या लोकांनी परवानगी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर पुतळा बसवला तर हा पुतळा कशासाठी काढला आणि तोही जयंतीच्या आदल्या दिवशी। बरं, जर एवढी वेळ आली आहे का सावित्रीबाईंच्या केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला स्टॅम्प पेपरवर ताई म्हटल्या की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते, माझ्याकडे काही परवानगी नसेल तर मी उद्या पुतळा काढेल, आजच्या दिवस राहू द्या। एक दिवस सावित्रीबाईंचा पुतळा तुम्ही इथे ठेवू शकत नव्हते? इथे काय तुम्हाला झोपायचं होतं का? येऊन या घाणीमध्ये बसायचं होतं का तुम्हाला? बरं, याचं मला लेखी कारण हवंय शासनाकडनं, कलेक्टरनं याचं आजच्या आज मला लेखी कारण द्यावं आणि ते कारण घेऊन मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे। आत्तापर्यंत आम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिलेला आहे। जिथे जिथे महात्मा फुले सावित्रीबाईंचा जिथे जिथे अपमान झाला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गपचूप बसली आहे की वाद वाढायला नको, वाद नको, भांडणं नको याच्यासाठी। पण किती दिवस महामानवांचा अपमान करणार आहे? ज्या क्रांतिकारकांनी तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, आज महिला जिथे कुठे नाही तिथे पोचल्या, ज्यांच्यामुळे पोचल्या, त्यांच्या पुतळ्याला तुमच्याकडे जागा नाहीये का? नाहीये? ज्या माईन आम्हाला इथे घर नव्हतं करायचं किंवा माझ्या समितीच्या कुठल्याही माणसाला घर नव्हतं करायचं, फक्त पुतळा हवा आहे। तो कशासाठी हवा आहे की ना यवतमाळ मधल्या लोकांना इथे माईंची जयंती साजरी करायला मिळावी म्हणून तो पुतळा हवा होता। याला कारण असं पाहिजे की आम्ही इथं पुतळा बसवू शकत नाही, याला कारण खूप मोठं लागेल। ते कारण तुमच्याकडे नसेल तर आजच्या आज पुतळा इथे आणून बसवा, अन्यथा मी इथेच उपोषणाला बसणार आहे।